एका जाहिरातीसाठी जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटामधील आयकॉनिक व्यक्तिरेखांची पुनरावृत्ती करण्यात आलेली आहे। ऋतिकनं एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ऋतिक रोशन, फरहान अख्तर आणि अभय देओल हे तीनही कलाकार एक सीन रिक्रिएट करताना पाहायला मिळतात। 25व्या आयफा पुरस्कार सोहळ्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी जयपूरमध्ये पोहोचल्याची माहिती आहे। अभिनेत्री माधुरी दीक्षित पती श्रीराम जाधव नेनेसोबत जयपूरमध्ये पोहोचलेले आहेत, तर अभिनेता विजय वर्मा आणि अभिषेक बॅनर्जी या कार्यक्रमासाठी जयपूर विमानतळावर दाखल झाले। अभिनेत्री जान्हवी कपूरने तिच्या निवासस्थानी 28वा वाढदिवस साजरा केला। चित्रपट अभिनेत्री श्रीदेवी आणि चित्रपट निर्माते बोनी कपूर यांची जान्हवी कपूर ही मुलगी आहे। 2018ला प्रदर्शित झालेला धडक हा जान्हवी कपूरचा अभिनेत्री म्हणून पहिला चित्रपट आहे। आज ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचा 17वा वाढदिवस आहे आणि या निमित्ताने अनुपम खेर यांनी ट्विट केलंय, ज्याने चित्रपटांमध्ये 28 वर्षांच्या वयामध्ये 65 वर्षांच्या वृद्धाची भूमिका साकारली आणि नंतर बहुतेक आपल्या वयापेक्षा मोठ्या भूमिका केल्या। त्याचं तरुणपण आता सुरू झालेलं आहे असं सुद्धा ते म्हणाले। आलिया भट्टनं मुलीचं नाव राहा ठेवण्यामध्ये नीतू कपूरच्या विशेष भूमिकेबद्दल खुलासा केलाय। मला आणि रणबीरला मुला-मुलींच्या नावाचं कॉम्बिनेशन पाहिजे होतं आणि त्यावेळी नीतू कपूरनं राहा नावासोबत मुलाचंही नाव सुंदर सुचवलंय, त्यामुळे आम्ही राहा नाव ठेवलं असं आलिया म्हणाली आहे। यंदाची उन्हाळ्याची सुट्टी अधिक धमाकेदार करण्यासाठी 16 मे रोजी मापुसकर ब्रदर्सचा एप्रिल मे 99 प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। तत्पूर्वी या चित्रपटाचा जबरदस्त टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आल्याचं पाहायला मिळालं। अभिनेता रितेश देशमुख यांना आपल्या सोशल मीडियावरून हा टीजर प्रदर्शित केलाय। लोकप्रिय हॉलिवूड अभिनेत्री पामेला बागचं निधन झालंय। तिला बेवॉच आणि नाईट रायडर सारख्या मालिकांसाठी ओळखलं जातं। 62 वर्षांच्या पामेलाने आत्महत्या केलेली आहे। या घटनेमुळे तिच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसलाय। अभिनेत्री कंगना रनौत रेस्टॉरंटच्या पायऱ्यांवरून पडली। हाय हिल्समुळे कंगनाचं संतुलन बिघडलं आणि ती पडली। तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय, मात्र तिने वेळीच स्वतःला सावरल्याचं सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय। दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाचा धाकटा भाऊ शुभदीपचा एक व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय। या व्हिडिओमध्ये शुभदीप वडिलांसोबत ट्रॅक्टरवर बसलेला दिसतोय। चाहते त्याच्या या व्हिडिओवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत। मराठी चित्रपटसृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा साखरदांडे यांचं निधन झालंय। वयाच्या 94व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांसोबत मालिका आणि नाटकांमध्ये सुद्धा कामं केलेली आहेत। मराठी रंगभूमीवर त्यांना प्रेमाताई या नावानं ओळखलं जायचं।